नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण मोनो हायब्रिड क्रॉस आणि डाय हायब्रिड क्रॉसचा अभ्यास केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज बॅक क्रॉस. मोनो हायब्रिड क्रॉस किंवा डाय हायब्रिड क्रॉसमध्ये आपण दोन प्युअर लाईन पॅरेंट घेतो. फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी, स्मॉल टी, होमोझायगस डॉमिनंट पॅरेंट अँड होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट, या दोघांमध्ये आपण क्रॉसिंग करतो. दोघेही गॅमिट फॉर्म करतील, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. दोनही गॅमेट एकत्रित आल्यानंतर आपल्याला मिळतं F1 जनरेशन. F1 जनरेशनमध्ये ऑफस्प्रिंग जो असेल तो बनतो हायब्रिड. हा जो F1 जनरेशनमध्ये मिळालेला हायब्रिड आहे याचं जर आपण सेल्फ क्रॉसिंग केलं तर आपल्याला मिळतो F2 जनरेशन. F2 जनरेशनमध्ये आपल्याला तीन टॉल मिळतात आणि एक डॉर्फ मिळतो. या तीन टॉलपैकी एक असेल होमोझायगस टॉल, दोन असतील हेटेरोझायगस टॉल म्हणजे हायब्रिड टॉल, आणि एक जो असेल तो होमोझायगस रिसेसिव्ह असेल म्हणजे स्मॉल टी असेल. F1 जनरेशनमध्ये मिळालेला हायब्रिड किंवा ऑफस्प्रिंग याचं आपण त्यांच्या पॅरेंट बरोबर सुद्धा क्रॉसिंग करू शकतो. F1 जनरेशनमध्ये मिळालेला जो ऑफस्प्रिंग आहे याचं जर आपण त्याच्या डॉमिनंट पॅरेंट बरोबर किंवा त्याच्या रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर क्रॉसिंग केलं तर या टाईपच्या क्रॉसला आपण बॅक क्रॉस असं म्हणतो. सो बॅक क्रॉस इज द क्रॉस इन विच F1 individual is crossed either with their dominant parent or with their recessive parent. आता हे जे बॅक क्रॉस आहेत याचाच एक टाईप आहे, त्याला म्हणतात टेस्ट क्रॉस. जर आपण F1 हायब्रिडचं किंवा F1 ऑफस्प्रिंगचं क्रॉसिंग त्याच्या रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर केलं तर या टाईपच्या क्रॉसला आपण टेस्ट क्रॉस असे म्हणतो. या क्रॉसला टेस्ट क्रॉस म्हटलं जातं कारण आपण F1 हायब्रिडचा किंवा डॉमिनंट एक्सप्रेशन दाखवणाऱ्या प्रत्येक प्लांटचा जेनोटाईप डिटरमाइन करू शकतो ज्यावेळेस आपण त्यांना रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर क्रॉस करतो. फॉर एक्झाम्पल डॉमिनंट एक्सप्रेशन मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आहे टॉलनेसचा जेनोटाईप कॅपिटल टी स्मॉल टी हा सुद्धा असू शकतो किंवा कॅपिटल टी हा सुद्धा असू शकतो. टॉल हा फेनोटाईप आहे पण जेनोटाईप हा कॅपिटल टी स्मॉल टी किंवा कॅपिटल टी असा असू शकतो. जर आपल्याला एखाद्या प्लांटचा जेनोटाईप डिटरमाइन करायचा असेल तर आपल्याला या डॉमिनंट एक्सप्रेशनवाल्या प्लांटचं त्याच्या रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर क्रॉसिंग करावं लागेल. या टाईपच्या क्रॉसला आपण टेस्ट क्रॉस असं म्हणतो. सो टेस्ट क्रॉस इज यूज टू डिटरमाइन द जेनोटाईप ऑफ द प्लांट विच आर शोविंग द डॉमिनंट एक्सप्रेशन. टेस्ट क्रॉस मध्ये दोन टाईप येतात, मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस, डाय हायब्रिड टेस्ट क्रॉस. हे दोन आपल्याला अभ्यासासाठी आहेत. त्यापैकी फर्स्ट आपण पाहूयात मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस केल्यावर आपल्याला काय एक्सप्रेशन्स मिळतात. मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉसमध्ये दोन डॉमिनंट एक्सप्रेशन असतील, दोन प्रकारचे जेनोटाईप असतील. फॉर एक्झाम्पल टॉल जो असेल तो कॅपिटल टी असू शकेल किंवा कॅपिटल टी स्मॉल टी असू शकेल.
हे दोघेही टॉल आहे. यांचा जर त्यांच्या रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर आपण क्रॉसिंग केलं, फॉर एक्झाम्पल रिसेसिव्ह पॅरेंट असेल स्मॉल टी, डॉमिनंट एक्सप्रेशन असणारी टॉल प्लांट जी होमोझायगस टॉल आहे ही फक्त एकाच प्रकारचा गॅमेट बनवू शकेल कॅपिटल टी. डॉमिनंट एक्सप्रेशन दाखवणारी जी हायब्रिड प्लांट आहे ही दोन प्रकारचे गॅमेट बनवू शकेल, एक आहे कॅपिटल टी, दुसरा आहे स्मॉल टी. ठीक आहे. आणि जी रिसेसिव्ह पॅरेंट असेल, रिसेसिव्ह पॅरेंट प्लांट असेल, ही रिसेसिव्ह पॅरेंट प्लांट फक्त एकाच प्रकारचा गॅमेट बनवू शकेल, तो असेल स्मॉल टी. मग आपण पनेट स्क्वेअरचा वापर करून या दोन्ही एक्सप्रेशनला पाहूयात. इथे कॅपिटल टी, इथे स्मॉल टी, इथे मिळणारी जी प्लांट असेल ती असेल कॅपिटल टी स्मॉल टी. जर आपण इथे कॅपिटल टी हा गॅमेट कन्सिडर केला आणि इथे जर स्मॉल टी हा गॅमेट कन्सिडर केला तर इथे एकाच प्रकारचं ऑफस्प्रिंग मिळणार आहे, ते असेल कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे जर होमोझायगस टॉलचं क्रॉसिंग त्याच्या रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर केलं तर मिळणारे सर्व ऑफस्प्रिंग हे फेनोटिपिकली टॉल असतील, फेनोटिपिकली टॉल असतील. ओके. आणि जर हायब्रिड टॉलचं क्रॉसिंग त्याच्या रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर केलं तर हायब्रिड टॉल पहा दोन प्रकारचे गॅमेट बनवणार आहे. तर आपण इथे पनेट स्क्वेअरचा वापर करूयात पुन्हा. कॅपिटल टी स्मॉल टी मी या बाजूला लिहितो आणि रिसेसिव्ह पॅरेंट जो आहे हा एकाच प्रकारचा गॅमेट देणार आहे स्मॉल टी. ठीक आहे. हा एकाच प्रकारचा गॅमेट देईल म्हणून पहिला ऑफस्प्रिंग असेल कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे टॉल, हा टिपिकली टॉल असेल. आणि दुसरा असेल स्मॉल टी जो फेनोटिपिकली असेल डॉर्फ. म्हणजे आपण मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस केला आणि जो F1 आहे किंवा जी प्रोजिनी आहे, F1 असेल किंवा F2 असेल, प्रोजिनी जर हेटेरोझायगस असेल तर आपल्याला रेशिओ मिळणार आहे 1:1. लक्षात ठेवा, मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉसमध्ये मिळणारा रेशिओ असेल 1:1. ठीक आहे. जर पॅरेंट हा रिसेसिव्ह आहे, ठीक आहे, आणि प्रोजिनी जी असेल ती हेटेरोझायगस असेल तर प्रोजिनी हेटेरोझायगस असल्यामुळे दोन प्रकारचे गॅमेट मिळाले, एक कॅपिटल टी दुसरा स्मॉल टी, आणि त्यांच्या रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर क्रॉसिंग करताना रेशिओ मिळाला आपल्याला 1:1. जर आपण टॉल प्लांट कन्सिडर केली जी होमोझायगस आहे तर इथे मिळणारे सर्व ऑफस्प्रिंग हे टॉल असतील आणि इथे आपल्याला 1:1 रेशिओ मिळणार नाही. याचा अर्थ असा की मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉसमध्ये हेटेरोझायगस पॅरेंट हेटेरोझायगस प्रोजिनी 1:1 रेशिओ दाखवते आणि होमोझायगसमध्ये जे ऑफस्प्रिंग मिळतील ते सर्व डॉमिनंट एक्सप्रेशन दाखवतात. आता आपण पाहूयात व्हॉट इज डायहायब्रिड टेस्ट क्रॉस आणि डायहायब्रिड टेस्ट क्रॉसमध्ये आपल्याला काय रेशिओ मिळेल. डायहायब्रिड टेस्ट क्रॉस डायहायब्रिडचा जेनोटाइप असतो. आपण एक एक्झाम्पल घेऊयात. कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, जे काल आपण डिस्कस केलेलं आहे. यांचा फेनोटाइप असेल येलो कलर ऑफ सीड अँड राऊंड शेप ऑफ सीड. ठीक आहे. हा असेल F1 जनरेशन. आणि F1 जनरेशनचे जे पॅरेंट असतील काय असतील, कालच आपण शिकलेलो आहोत. स्मॉल वाय स्मॉल आर हा रिसेसिव्ह पॅरेंट असेल जो दाखवेल ग्रीन रिंकल्ड सीड. ठीक आहे. एक याला आपण फिमेल किंवा मेल कन्सिडर करू शकतो. आणि ह्याचा जो डॉमिनंट पॅरेंट असेल तो असेल कॅपिटल वाय कॅपिटल आर. हा असेल डॉमिनंट पॅरेंट.
जर या F1चं आपण त्यांच्या डॉमिनंट किंवा त्यांच्या रिसेसिव्ह बरोबर क्रॉस केला तर याला आपण बॅक क्रॉस म्हणूयात. पण जर आपण या F1चं त्याच्या रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर क्रॉस केला तर या क्रॉसला आपण टेस्ट क्रॉस म्हणूयात. ठीक आहे, टेस्ट क्रॉस म्हणूयात. F1 जनरेशन जो आहे याचं जर आपण सेल्फ क्रॉसिंग केलं तर आपल्याला F2 जनरेशन मिळेल. आणि तुम्हाला माहीत आहे की F2 जनरेशनमध्ये फेनोटायपिक रेशिओ किंवा डायहायब्रिड रेशिओ मिळतो आपल्याला 9:3:3:1. 9 येलो राऊंड मिळतात, 3 येलो रिंकल्ड मिळतील, 3 ग्रीन राऊंड मिळतील, 1 मिळेल ग्रीन रिंकल्ड. ठीक आहे. आता हे जे F2 जनरेशनमध्ये मिळालेले ऑफस्प्रिंग असतील यापैकी येलो राऊंड 9 असतील. ठीक आहे. आणि हे जे येलो राऊंड आहेत हे फेनोटिपिकली तुम्ही पहा F1 सारखेच आहेत, कारण F1 सुद्धा काय आहे, येलो राऊंड आहे. आता या येलो राऊंडमध्ये या 9 पैकी तुम्ही जर पाहिलं तर एक जो असतो तो तुम्हाला मिळेल कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. बरोबर की नाही? म्हणजे जो येलो राऊंड असेल तो होमोझायगस असू शकतो किंवा तो हेटेरोझायगस सुद्धा असू शकतो. या येलो राऊंडचं जो होमोझायगस आहे किंवा हेटेरोझायगस आहे याचा जर आपल्याला जेनोटाईप डिटरमाइन करायचा असेल, आपल्याला फक्त फेनोटाईप कळतो कारण आपण फक्त प्लांटचा इथे फॉर एक्झाम्पल येलो कलर पाहू शकतो, सीडचा राऊंड शेप पाहू शकतो, पण आपण त्यांचा जेनोटाईप नाही पाहू शकत. मग जर आपल्याला यांचा जेनोटाईप डिटरमाइन करायचा असेल तर ईदर F2 जनरेशनमध्ये मिळणार आहे ही प्लांट कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. F2मध्ये तुम्हाला कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर असं एक्सप्रेशन असलेली सुद्धा प्लांट मिळेल. मग या प्लांटचं आपण जर त्यांच्या रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर क्रॉसिंग केलं तर तो असेल टेस्ट क्रॉस. आणि हा जो टेस्ट क्रॉस असेल हा 2 कॅरेक्टरसाठी आपण करतोय म्हणून याला डायहायब्रिड टेस्ट क्रॉस असं आपण म्हणू. ठीक आहे. चला तर मग बघूया डायहायब्रिड टेस्ट क्रॉसमध्ये काय रेशिओ किंवा कसा रेशिओ आपल्याला मिळेल. पहा, डायहायब्रिड टेस्ट क्रॉसमध्ये एक पॅरेंट असेल, एक पॅरेंट म्हणजे एक रिसेसिव्ह पॅरेंट इथे आपण कन्सिडर करणार आहे स्मॉल वाय, स्मॉल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर, ज्याला आपण म्हणूयात रिसेसिव्ह पॅरेंट. याला तुम्ही मेल किंवा फिमेल कन्सिडर करू शकता. त्यामुळे इथे मेल किंवा फिमेल असं मी दाखवत नाही आहे. तुम्ही थेअरी ज्यावेळेस प्रिपेअर कराल त्यावेळेस तिथे तुम्ही मेल किंवा फिमेल दाखवू शकता. हा असेल रिसेसिव्ह पॅरेंट. रिसेसिव्ह पॅरेंट फक्त एकाच प्रकारचा गॅमेट बनवणार आहे. कोणता? स्मॉल वाय, स्मॉल आर. लक्षात ठेवा. जो ऑफस्प्रिंग आहे येलो राऊंड, येलो राऊंड काय असू शकतो? येलो राऊंड असू शकतो कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर, ज्याला तुम्ही मेल किंवा फिमेल कन्सिडर करू शकता. किंवा येलो राऊंड हा डाय हायब्रिड सुद्धा असू शकतो कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. ठीक आहे. जर हा होमोझायगस असेल तर एकाच प्रकारचा गॅमिट हा फॉर्म करेल. कोणता असेल तो? कॅपिटल वाय, कॅपिटल आर. ठीक आहे. आणि जर हा हेटेरोझायगस असेल, येलो राऊंड सीड प्रोड्युसिंग प्लांट हेटेरोझायगस असेल तर हा 4 प्रकारचे गॅमिट फॉर्म करेल. कोणते असतील हे गॅमिट? पहिला असेल कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल आर. पहा, एक आपण कॉमन ठेवतो गॅमिट फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे. कॅपिटल वाय, कॅपिटल आर हा फर्स्ट मिळाला तुम्हाला. कॅपिटल वाय, स्मॉल आर हा सेकंड मिळाला तुम्हाला. ठीक आहे. स्मॉल वाय, कॅपिटल आर हा थर्ड मिळाला तुम्हाला. आणि स्मॉल वाय, स्मॉल आर हा तुम्हाला मिळाला फोर्थ. 4 मिळाले तुम्हाला इथे. ठीक आहे. आता जर या येलो राऊंडचं जो होमोझायगस येलो राऊंड सीड प्रोड्युसिंग प्लांट आहे या प्लांटचं जर आपण रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर क्रॉसिंग केलं तर पनेट स्क्वेअर वापरून आपण दाखवूयात कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल वाय, स्मॉल आर, एका बाजूला मेल एका बाजूला फिमेल. ठीक आहे. आणि मग हे दोन्ही एकत्रित आल्यानंतर तुम्हाला मिळतील कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. बघा बरं काय मिळालं? येलो राऊंड.
ज्या वेळेस होमोझायगस प्लांट असेल, होमोझायगस येलो राऊंड प्लांट असेल, होमोझायगस येलो राऊंड सीड प्रोड्युसिंग प्लांट असेल, ही प्लांट फक्त एकाच प्रकारचा गॅमिट बनवणार आहे. यांचं ज्यावेळेस रिसेसिव्ह पॅरेंटबरोबर क्रॉसिंग होईल F1, त्यानंतर मिळणारी जी जनरेशन असेल, या जनरेशनमध्ये सर्व प्लांट या येलो राऊंड सीड प्रोड्युसिंग असतील, येलो राऊंड सीड प्रोड्युसिंग असतील. ठीक आहे. आणि जर हेटेरोझायगस येलो राऊंड असेल तर, हेटेरोझायगस येलो राऊंड असेल तर इथे आपल्याला 4 टाईपचे गॅमिट्स मिळत आहेत. मग आपण पनेट स्क्वेअरमध्ये हे टाकून पाहूयात. रिसेसिव्ह पॅरेंट एकाच प्रकारचा गॅमिट बनवणार आहे, तर पनेट स्क्वेअरमध्ये आपण हे टाकूयात. एका बाजूला मेल लिहूयात, एका बाजूला फिमेल लिहूयात. ठीक आहे. स्मॉल आर हा रिसेसिव्ह पॅरेंटचा गॅमिट आहे. ठीक आहे. आणि इकडे असेल कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल वाय, स्मॉल आर. ठीक आहे. आता बघा इथे काय मिळेल तुम्हाला. फर्स्ट ऑफस्प्रिंग काय असेल, कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर, म्हणजे असेल येलो राऊंड. काय असेल, येलो राऊंड. ठीक आहे. तर इथे मी लिहितो, थोडंसं मोठं काढण्याचा प्रयत्न करतो, येलो राऊंड. ठीक आहे. येलो राऊंड मिळाला. दुसरा असेल कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर. ठीक आहे. कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर. काय असेल याचा एक्सप्रेशन, हा असेल येलो रिंकल्ड असेल, येलो रिंकल्ड असेल. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढचा काय मिळेल तुम्हाला. पुढचा मिळेल स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. म्हणजे कोणता असेल, स्मॉल वाय म्हणजे ग्रीन, कॅपिटल आर, स्मॉल आर म्हणजे राऊंड. ठीक आहे. म्हणजे काय मिळेल तुम्हाला इथे, ग्रीन राऊंड. ठीक आहे. आणि हा लास्टवाला काय असेल आता बघा, लास्टवाला जो असेल तो होता स्मॉल वाय, स्मॉल आर. ठीक आहे. स्मॉल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर. तुम्हाला मिळेल स्मॉल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर. ठीक आहे. काय मिळणार इथे बघा आता, स्मॉल वाय, स्मॉल आर म्हणजे इथे तुम्हाला मिळेल ग्रीन रिंकल्ड. ठीक आहे. हा इथे झाला डायहायब्रिड टेस्ट क्रॉस, ज्यामध्ये एक तुम्हाला मिळेल येलो राऊंड, एक मिळेल तुम्हाला येलो रिंकल्ड, एक मिळेल तुम्हाला ग्रीन राऊंड, एक मिळेल तुम्हाला ग्रीन रिंकल्ड. आता हा जो रेशो मिळाला आहे हा आहे 1:1:1:1. ठीक आहे. मग डायहायब्रिड टेस्ट क्रॉस ज्या वेळेस आपण कन्सिडर करणार आहोत, डायहायब्रिड टेस्ट क्रॉस ज्यावेळेस आपण कन्सिडर करणार आहोत, यामध्ये जो रेशो मिळणार आहे तो आहे 1:1:1:1. डायहायब्रिड टेस्ट क्रॉस तुमच्या बुकमध्ये एक्सप्लेन केलेला नाही आहे, पण यावर एक MCQ असतो. द टेस्ट क्रॉस ऑफ द डायहायब्रिड टेस्ट क्रॉसवर रेशो विचारला जातो, काय रेशो मिळेल तुम्हाला. तुम्हाला एक डायहायब्रिड दिलेलं असतं, फॉर एक्झाम्पल कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर चं क्रॉसिंग देतात, स्मॉल वाय, स्मॉल आर बरोबर. मग तुम्हाला विचारलं जातं की याचा रेशो काय असेल. सिम्पल क्वेश्चन असतो. ठीक आहे. काय असेल रेशो, 1:1:1:1. मग आता इथे आत्ता आपण 2 पॉईंट शिकलो. मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉसमध्ये रेशो काय असेल, 1:1. आणि डायहायब्रिड टेस्ट क्रॉसमध्ये रेशो काय असेल, 1:1:1:1. ठीक आहे. आता आपण पाहूयात जे बुकमध्ये दिलेलं एक्झाम्पल आहे मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉसचं. एक प्लांट आहे जी व्हायलेट फ्लावर तयार करते. व्हायलेट फ्लावर कॅपिटल आरने आपण दाखवूयात, किंवा व्हायलेट फ्लावर हे कॅपिटल आर, स्मॉल आर याने पण आपण दाखवू शकतो. व्हायलेट फ्लावर म्हणजे हा एक कलर्ड फ्लावर आहे, राईट. आणि तुम्हाला माहिती आहे की 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरमध्ये कलर्ड फ्लावर इज डॉमिनंट ओव्हर द व्हाईट फ्लावर. ठीक आहे. आता हा व्हायलेट फ्लावर कसा बनला असेल, एक डॉमिनंट आणि एक रिसेसिव्ह यांच्या क्रॉसिंगने हा बनला असेल. ठीक आहे. कॅपिटल आर, स्मॉल आर, ज्यामध्ये कॅपिटल आर इज डॉमिनंट ओव्हर द स्मॉल आर, आणि कॅपिटल आर
हा सुद्धा काय दाखवतो, कलर्ड फ्लावर म्हणजे व्हायलेट फ्लावर इथे दाखवेल. आता व्हायलेट फ्लावर प्रोड्युसिंग प्लांटचे दोन प्रकारचे जेनोटाईप आले. एक आहे होमोझायगस, दुसरा आहे हेटेरोझायगस. ठीक आहे. यांचं जर आपल्याला जेनोटाईप डिटरमाइन करायचं असेल, म्हणजे आपल्याला यांचं जेनोटाईप माहीत नसतं, आपल्याला फक्त त्यांचा कलर दिसेल फ्लावरचा. ठीक आहे, फेनोटाईप कळेल. जेनोटाईप जर आपल्याला डिटरमाइन करायचं असेल तर यांचं रिसेसिव्ह पॅरेंटबरोबर क्रॉस करावं लागेल. रिसेसिव्ह पॅरेंट असेल त्यांचा स्मॉल आर. ठीक आहे, स्मॉल आर म्हणजे व्हाईट फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट. ठीक आहे, व्हाईट फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट. व्हाईट फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट ही होमोझायगस रिसेसिव्ह आहे, एकाच प्रकारचा गॅमिट बनवेल. कोणता असेल, स्मॉल आर. ठीक आहे, आणि हा व्हायलेट आहे, हा सुद्धा व्हायलेट आहे. होमोझायगस जो असेल तो बनवेल एका प्रकारचा गॅमिट कॅपिटल आर, आणि हा बनवेल दोन प्रकारचे गॅमिट कॅपिटल आर आणि स्मॉल आर. ठीक आहे. जर या होमोझायगस प्लांटचं, फ्लावर प्रोड्युसिंग प्लांटचं आपण जर रिसेसिव्ह बरोबर क्रॉस केला तर आपल्याला इथे मिळेल कॅपिटल आर, स्मॉल आर. बरोबर, म्हणजे सर्व काय मिळतील, सर्व इथे मिळतील आपल्याला व्हायलेट फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट आपल्याला या दोघांच्या क्रॉसिंगमधनं मिळतील. सर्व प्लांट व्हायलेट फ्लावर प्रोड्युसिंग असतील. ठीक आहे, आणि इथे दोन प्रकारचे गॅमिट मिळतात, कॅपिटल आर, स्मॉल आर, आणि हा असेल स्मॉल आर. ठीक आहे, तर पहिला मिळेल कॅपिटल आर, स्मॉल आर म्हणजे व्हायलेट फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट, आणि दुसरा मिळेल स्मॉल आर म्हणजे व्हाईट फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट. हे थेअरीसाठी इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे जे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे. रेशिओ इथे असेल 1:1. ठीक आहे, रेशिओ असेल 1:1. थेअरीसाठी हा एक्झाम्पल लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, म्हणजे जर हेटेरोझायगस असेल तर इथे पुन्हा तुम्हाला दिसेल, हेटेरोझायगस असेल किंवा हायब्रिड असेल तर या केसमध्ये टेस्ट क्रॉसचा रेशिओ आपल्याला मिळतो 1:1. मोनो हायब्रिड टेस्ट क्रॉसचा रेशिओ मिळतो 1:1. आणि जर होमोझायगस असेल तर तुम्हाला त्यांचे ऑफस्प्रिंग सर्व डॉमिनंट एक्सप्रेशनवाले मिळतील. फॉर एक्झाम्पल इथे कलर्ड फ्लावर मिळतो म्हणजे व्हाईट फ्लावर मिळतो. तो हे झालं टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉसबद्दल. आता पहा, बॅक क्रॉसचं मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली की ज्यावेळेस आपण F1चं त्यांच्या डॉमिनंट किंवा रिसेसिव्ह पॅरेंटबरोबर क्रॉस करतो याला आपण बॅक क्रॉस असं म्हणतो. म्हणजे जर आपण F1चं डॉमिनंट पॅरेंटबरोबर क्रॉसिंग केलं तरी हा बॅक क्रॉस आहे. F1चं आपण जर रिसेसिव्ह पॅरेंटबरोबर क्रॉसिंग केलं तरीसुद्धा हा बॅक क्रॉसच आहे. ठीक आहे, ठीक आहे. पण F1चं आपण जो रिसेसिव्ह बरोबर क्रॉस करतो याला आणखी एक नाव दिलं आहे. आपण काय दिलं आहे, टेस्ट क्रॉस. याला काय नाव दिलं आहे, टेस्ट क्रॉस. तर इथे तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की ऑल द टेस्ट क्रॉसेस आर द बॅक क्रॉसेस. जेवढे काही टेस्ट क्रॉसेस असतात हे सर्व बॅक क्रॉस असतात. ठीक आहे, बट ऑल बॅक क्रॉसेस आर नॉट द टेस्ट क्रॉसेस. हा पण एक पॉईंट लक्षात घ्या. ऑल द टेस्ट क्रॉसेस आर द बॅक क्रॉसेस बट ऑल बॅक क्रॉसेस आर नॉट द टेस्ट क्रॉसेस. फॉर एक्झाम्पल F1चं तुम्ही डॉमिनंट बरोबर क्रॉसिंग केलं तर हा बॅक क्रॉस आहे पण हा टेस्ट क्रॉस नाही आहे, म्हणून आपण असं म्हटलं ऑल द बॅक क्रॉसेस आर नॉट द टेस्ट क्रॉसेस. आता आपण पाहूयात डेव्हिएशन्स फ्रॉम द मेंडेलियन रेशिओज किंवा एक्सेप्शन्स फ्रॉम द मेंडेलियन रेशिओज. मेंडेलच्या मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉसवरनं आपल्याला काही फाइंडिंग्स मिळतात किंवा आपल्याला काही गोष्टी समजतात. या गोष्टी काय आहेत, जर मोनोहायब्रिड क्रॉस असेल तर आपल्याला कॅपिटल टी, स्मॉल टी, फॉर एक्झाम्पल हे आपण जर एक्झाम्पल म्हणून घेतलं टॉल आणि डॉफ, हे दोघे एकत्रित येऊन हायब्रिड बनेल कॅपिटल टी, स्मॉल टी. यामध्ये कॅपिटल टी हा डॉमिनंट असेल स्मॉल टीवर, म्हणजे आपल्याला फर्स्ट लॉ समजतो तो आहे एक अलील दुसऱ्या अलीलवर डॉमिनंट असेल. दुसरा लॉ सुद्धा आपल्याला यावरून समजतो, ज्या वेळेस हा हायब्रिड गॅमिट फॉर्म करेल, गॅमिट दोन प्रकारचे असतील, एक असेल कॅपिटल टी आणि दुसरा असेल स्मॉल टी, म्हणजे लॉ ऑफ सेग्रेगेशन. F1 हायब्रिडमध्ये जे अलील एकत्रित आलेले असतात हे पुन्हा सेग्रिगेट होतात, सेपरेट होतात, आणि एक अलील एका गॅमेटमध्ये एंट्री करतो, दुसरा अलील दुसऱ्या गॅमेटमध्ये एंट्री करतो,
आणि जसे हे आले होते या F1 जनरेशनमध्ये त्यांच्या पॅरेंटकडनं, तसेच ते सेपरेट होतात. म्हणून यांना आपण म्हटलं होतं लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट, म्हणजे गॅमेट हे प्युअर असतात. हे सुद्धा मेंडेलच्या फाइंडिंग्सवरून आपल्याला समजतं. तिसरं, जर आपण डायहायब्रिड किंवा ट्रायहायब्रिड कन्सिडर केला, फॉर एक्झाम्पल आपण डायहायब्रिड कन्सिडर करू, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. तर या डायहायब्रिडमध्ये कॅपिटल वाय स्मॉल वाय ही एक अलेलिक पेयर आहे, कॅपिटल आर स्मॉल आर ही एक अलेलिक पेयर आहे. कॅपिटल वाय येताना या F1 मध्ये येताना त्यांच्या डॉमिनंट पॅरेंटकडून बरोबर आला होता, बरोबर की नाही. डॉमिनंट पॅरेंटकडनं कसा आला होता, कॅपिटल वाय कॅपिटल आर. आणि रिसेसिव्ह पॅरेंटकडनं आला होता स्मॉल वाय स्मॉल आर, बरोबर. जरी कॅपिटल वाय हा कॅपिटल आर सोबत आलेला असेल तरी कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर हा जो डायहायब्रिड आहे, हा ज्यावेळेस गॅमेट फॉर्म करतो त्यावेळेस कॅपिटल वाय हा फर्स्ट कॅपिटल आर सोबत सुद्धा जाताना दिसतो आपल्याला, आणि कॅपिटल वाय हा स्मॉल आर सोबत सुद्धा जाताना दिसतो. याचा अर्थ कॅपिटल वाय हा कॅपिटल आर बरोबर असोसिएट नाही आहे. किंवा तुम्ही स्मॉल वाय आणि स्मॉल आरचं सुद्धा कन्सिडरेशन करू शकता. स्मॉल वाय हा कॅपिटल आर सोबत सुद्धा जाऊ शकतो आणि स्मॉल वाय हा स्मॉल आर सोबत सुद्धा जाऊ शकतो. याचा अर्थ स्मॉल वाय हा स्मॉल आर सोबत असोसिएट नाही आहे. इथे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट किंवा लॉ ऑफ इंडिपेंडंट डिस्ट्रीब्यूशन आपण पाहू शकतो. म्हणजे मेंडेलच्या फाइंडिंग्सवरनं आपल्याला 3 लॉ समजतात. एक आहे लॉ ऑफ डॉमिनन्स, दुसरा आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. अलील जे असतात गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस सेग्रिगेट होतात, हा आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. आणि एक पेयर जो आहे अलीलचा, हा दुसऱ्या पेयर एक जो पेयर आहे अलीलचा हा दुसऱ्या पेयर बरोबर इंडिपेंडंटली सेग्रिगेट होतो, इंडिपेंडंटली डिस्ट्रीब्यूट होतो, इंडिपेंडंटली सेपरेट होतो. याला म्हणतो आपण लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. या ज्या 3 फाइंडिंग्स आहेत, या फाइंडिंग्स बरोबर आपल्याला मोनोहायब्रिडमध्ये जो रेशो मिळतो तो आहे 3:1 किंवा डायहायब्रिडमध्ये जो रेशो मिळतो तो आहे 9:3:3:1. मेंडेलियन एरानंतर खूप सारे ॲनिमल्स आणि प्लांट यांच्या इनहेरिटन्सचा अभ्यास केला गेला आणि हे लक्षात आलं की खूप सारे प्लांट्स किंवा खूप सारे ॲनिमल्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मेंडेलियन रेशिओजला फॉलो करत नाहीत. काही मेंडेलच्या लॉला सुद्धा फॉलो करत नाहीत. फॉर एक्झाम्पल लॉ ऑफ डॉमिनन्स आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट सुद्धा काही ॲनिमल्सचा इनहेरिटन्स पॅटर्न किंवा प्लांटचा इनहेरिटन्स पॅटर्न फॉलो करत नाही. आणि यांनाच म्हणतो आपण एक्सेप्शन्स टू द मेंडेलियन रेशिओज और एक्सेप्शन्स टू द मेंडेलियन फाइंडिंग्स. आणि हा जो एरा आहे मेंडेलियन इनहेरिटन्स नंतरचा जो एरा आहे याला निओ मेंडेलिझम असं सुद्धा म्हणतात. किंवा या ज्या फाइंडिंग्स आहेत एक्सेप्शन्स और डेविएशन्स टू द मेंडेलियन रेशिओज आर ऑल्सो कॉल्ड ॲज निओ मेंडेलिझम. याला निओ मेंडेलिझम असं सुद्धा म्हणतात. चला तर पाहूयात काय हे फाइंडिंग्स आहेत, काय हे एक्सेप्शन्स आहेत. कोणत्याही जीनचं फेनोटायपिक जे काही एक्सप्रेशन असेल त्या फेनोटायपिक एक्सप्रेशनला दुसरा जीन इन्फ्लुएन्स करू शकतो किंवा एक अलील दुसऱ्या अलीलला इन्फ्लुएन्स करू शकतो. यांनाच म्हणतो आपण जीन इंटरॅक्शन्स. यांनाच काय म्हणतो आपण, जीन इंटरॅक्शन्स. एक्सप्रेशन ऑफ वन जीन can be influenced by the another gene, or the expression of one allele can be influenced by the another allele, and these are called as the gene interactions. Gene interactions 2 प्रकारचे असतात. पहिली जी आहे तिला म्हणतो आपण इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन किंवा इंटर अलेलिक जीन इंटरॅक्शन. इंटर अलेलिक जीन इंटरॅक्शन. दुसऱ्या प्रकारची जी जीन इंटरॅक्शन असते तिला म्हणतात इंटरजेनिक किंवा नॉन अलेलिक
जीन इंटरॅक्शन. इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन होते ज्यावेळेस दोन होमोलोगस क्रोमोझोम मध्ये असणारे जे अलील आहेत हे एकमेकांना इन्फ्लुएन्स करतात. फॉर एक्झाम्पल, हे दोन होमोलोगस क्रोमोझोम आहेत. या दोन्ही होमोलोगस क्रोमोझोमवर इथे कलर ऑफ फ्लावर डिटरमाइन करणारा जीन आहे. ठीक आहे. कलर ऑफ फ्लावर डिटरमाइन करणारा जीन या लोकेशनवर आहे. सपोज या क्रोमोझोमवर एक डॉमिनंट अलील आहे आणि या क्रोमोझोमवर सेम लोकेशनवर रिसेसिव्ह अलील आहे. डॉमिनंट अलील रेड कलरवाल्या फ्लावरसाठी कोड करतो आणि रिसेसिव्ह अलील हा व्हाईट कलर ऑफ फ्लावरसाठी एक्सप्रेशन दाखवतो. जर कॅपिटल आर आणि स्मॉल आर हे एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये असतील तर तो इंडिव्हिज्युअल हा हायब्रिड असेल आणि मग या एकाच जीनमध्ये होणारी इंटरॅक्शन, कारण जीन एकच आहे बघा तुम्ही, कॅपिटल आर स्मॉल आर हा एकच जीन आहे. या एकाच जीनमध्ये दोन अलील आहेत. ओके. या एकाच जीनमध्ये होणारी इंटरॅक्शन म्हणून हिला काय म्हणतो आपण, इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन. किंवा इथे दोन अलील आहेत म्हणून यांना काय म्हटलं, इंटर अलेलिक. या दोन अलीलमध्ये असणारी इंटरॅक्शन, इंटर अलेलिक जीन इंटरॅक्शन. ठीक आहे. सो इंट्राजेनिक म्हणजे एकाच जीनमध्ये ज्यावेळेस जीन इंटरॅक्शन होते त्याला आपण इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन म्हणूयात. किंवा एका जीनचे दोन अलील असू शकतात. या दोन अलीलमध्ये जी इंटरॅक्शन होते हिला इंटर अलेलिक जीन इंटरॅक्शन असे आपण म्हणूयात. इंट्राजेनिक किंवा इंटर अलेलिक जीन इंटरॅक्शन आपल्याला काही प्लांट आणि ॲनिमलमध्ये दिसते. त्यानुसार त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. इनकम्प्लीट डॉमिनन्स, दुसरं कोडॉमिनन्स आणि मल्टिपल अलील्स. यामध्ये होणारी जी इंटरॅक्शन आहे ही इंट्राजेनिक किंवा इंटर अलेलिक असते. एक्झाम्पल्स म्हणण्यापेक्षा एक्सप्रेशन पहा. इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स आणि मल्टिपल अलील्स याबद्दल आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. इंट्राजेनिक किंवा इंटर अलेलिक जीन इंटरॅक्शनचे हे तीनही इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स आणि मल्टिपल अलील्स एक्झाम्पल्स म्हणून लक्षात ठेवा. इंटरजेनिक जीन इंटरॅक्शन जी असते ही दोन वेगवेगळ्या क्रोमोझोमवर असलेल्या जीनमधली इंटरॅक्शन असू शकते किंवा एकाच क्रोमोझोमवर असलेले दोन डिफरंट जीन यामधली जीन इंटरॅक्शन असू शकते. फॉर एक्झाम्पल पहा, हा एक क्रोमोझोम आहे आणि हा त्याचा होमोलोगस क्रोमोझोम आहे. या क्रोमोझोमवर एक जीन आहे, सपोज कॅपिटल ए आहे आणि इथे सुद्धा एक जीन आहे, तो आहे जीन, एकच जीन आहे दोन्हीकडे, स्मॉल ए आहे. कॅपिटल ए, स्मॉल ए हे दोन अलील आहेत. या क्रोमोझोमवर दुसरा जीन आहे कॅपिटल बी, इथे सुद्धा आहे सपोज कॅपिटल बी. हे सुद्धा दोघांचे एकमेकांचे अलील आहेत. हे दोघे अलील आहेत, हे दोघे अलील आहेत, पण हे दोघे एकमेकांचे अलील नाही आहेत. ज्यावेळेस हा जीन बी हा जीन एला इन्फ्लुएन्स करतो, पहा तिथे जीन बी जो आहे हा जीन बी जर जीन एचं कॅरेक्टर डिसाईड करण्यामध्ये रोल प्ले करत असेल तर इथे दोन जीन झाले ए आणि बी. ए आणि बी या दोन जीनमध्ये होणारी जी इंटरॅक्शन आहे हिला आपण म्हणू शकतो इंटरजेनिक बिटवीन द टू जीन्स. So whenever the interaction occurs between the two or more genes, such type of interaction is the intergenic gene interaction. Intergenic gene interaction मध्ये आपण अलील कन्सिडर नाही करत का? कारण ए हा बी चा अलील नाही आहे किंवा बी हा ए चा अलील नाही आहे.
ठीक आहे. इथे इंटरॅक्शन दोन अलीलमध्ये नाही आहे, इथे इंटरॅक्शन दोन वेगवेगळ्या जीनमध्ये आहे. हे जीन एकाच क्रोमोझोमवर असू शकतात किंवा हे जीन दोन वेगवेगळ्या क्रोमोझोमवर सुद्धा असू शकतात. ज्या वेळेस दोन वेगवेगळ्या जीनमध्ये किंवा तीन वेगवेगळ्या जीनमध्ये इंटरॅक्शन होते याला आपण इंटरजेनिक जीन इंटरॅक्शन असं म्हणतो. इंटरजेनिक जीन इंटरॅक्शनमध्ये आपण अलील कन्सिडर करत नाहीत किंवा ही अलेलिक इंटरॅक्शन नाही आहे, म्हणून हिला नॉन अलेलिक जीन इंटरॅक्शन असं सुद्धा म्हणतात. कारण हे दोन वेगवेगळे जीन आहेत आणि हे दोघे एकमेकांचे अलील नाही आहेत. इथे अलील ए हा एचा आहे, बी हा बीचा अलील, बट ए इज नॉट द अलील ऑफ द बी, म्हणून याला नॉन अलेलिक जीन इंटरॅक्शन असं सुद्धा म्हणतात. इंटरजेनिक जीन इंटरॅक्शन्सचे सुद्धा काही एक्झाम्पल्स आहेत. इंटरजेनिक जीन इंटरॅक्शन्समध्ये पॉलीजीन्स हे एक टाईपचं जीन एक्सप्रेशन आहे, पॉलीजीन्स. दुसरं आहे प्लिओट्रॉपी, पॉलीजीन्स, प्लिओट्रॉपी, इपिस्टॅसिस, सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी जीन्स, सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी जीन्स. या सर्व टाईपच्या इंटरॅक्शन आपण इंटरजेनिक किंवा नॉन अलेलिक म्हणून कन्सिडर करू शकतो. CETसाठी यावर एखादा क्वेश्चन येऊ शकतो. सो दिस इज डॅश डॅश टाईप ऑफ जीन इंटरॅक्शन. कोणत्या प्रकारची जीन इंटरॅक्शन आहे किंवा इंटरजेनिक जीन इंटरॅक्शनला काय म्हणतो आपण, नॉन अलेलिक, किंवा इंट्राजेनिक असेल तर ही काय आहे, इंटर अलेलिक. इथे दोन अलीलमध्ये इंटरॅक्शन होणार आहे म्हणून हिला इंटर अलेलिक असं म्हटलं आहे, किंवा एकाच जीनमध्ये आहे म्हणून याला इंट्राजेनिक म्हटलं आहे. इथे दोन वेगवेगळ्या जीनमधली इंटरॅक्शन आहे म्हणून याला इंटरजेनिक म्हटलं आहे, किंवा याला आपण नॉन अलेलिक म्हटलं आहे कारण इथे अलील्समध्ये इंटरॅक्शन नाही आहे. इंट्राजेनिकचे काही एक्सप्रेशन्स आपण पाहिले, इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स, मल्टिपल अलील्स. हे एक्झाम्पल्स तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत कारण यावर सुद्धा क्वेश्चन असतो. तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले जातील आणि विचारलं जाईल व्हॉट इज 4 ऑप्शन्स दिले जातील आणि विचारलं जाईल इंटरजेनिक कोणती आहे किंवा इंट्राजेनिक कोणती आहे. या दोघांना सपोज मिक्स केलं, पॉलीजीन्स, प्लिओट्रॉपी, इपिस्टॅसिस, सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी जीन्स, याबरोबर काही ऑप्शन्समध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स किंवा मल्टिपल अलील्स दिले तर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कोणत्या प्रकारची जीन इंटरॅक्शन आहे. त्यावेळेस तुम्हाला ते आयडेंटिफाय करावं लागेल. ठीक आहे. सो इंटरजेनिक इंटरॅक्शन्स लक्षात ठेवा, पॉलीजीन्स, प्लिओट्रॉपी, इपिस्टॅसिस, सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी जीन्स. ठीक आहे. सो दीज आर द इंटरजेनिक जीन इंटरॅक्शन्स. चला तर मग आता आपण पाहूयात इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन्स किंवा इंटर अलेलिक जीन इंटरॅक्शन्सचे काही एक्झाम्पल्स किंवा जे एक्सप्रेशन्स तुम्हाला बुकमध्ये आहेत ते आपण पाहूयात. पहिली इंट्राजेनिक इंटरॅक्शन किंवा इंटर अलेलिक जीन इंटरॅक्शन आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स. पहिली जीन इंटरॅक्शन आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स. When the members of the allelic pair, when the members of allelic pair express themselves partially, such type of gene interaction is called as इनकम्प्लीट डॉमिनन्स. ज्या वेळेस अलेलिक पेअरमधले जे मेंबर्स आहेत पार्शियली एक्सप्रेस होतात किंवा इनकम्प्लीट एक्सप्रेस होतात त्याला म्हणतो आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स तुम्हाला दिसतं एका प्लांटमध्ये. प्लांटचं नाव आहे मिराबिलिस जलापा. मिराबिलिस जलापा. किंवा अँटीरिनम प्लांट. हे दोन्ही एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, नावं लक्षात ठेवा.
मिराबिलिस जलापा आणि अँटीरिनम प्लांट यांच्यामध्ये तुम्हाला इनकम्प्लीट डॉमिनन्स दिसतं. मिराबिलिस जलापामध्ये 2 टाईपचे फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट आहेत. एक आहे रेड फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट, जिला आपण दाखवूयात कॅपिटल आर या एक्सप्रेशनने, रेड फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट. आणि दुसऱ्या टाईपच्या प्लांट असतात व्हाईट फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट, स्मॉल आर व्हाईट फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट. आता जे रेड फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट आहेत यांचं क्रॉसिंग जर व्हाईट फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट बरोबर आपण केलं तर रेड फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट बनवणार आहे गॅमेट कॅपिटल आर, व्हाईट फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट बनवणार आहे गॅमेट स्मॉल आर. आणि फर्स्ट जनरेशन जी आपल्याला मिळेल F1, या F1 जनरेशनमध्ये आपल्याला मिळेल हायब्रिड कॅपिटल आर स्मॉल आर. या कॅपिटल आर स्मॉल आर जो हायब्रिड F1 जनरेशनमध्ये मिळालेला आहे, हा जर आपण लावला तर याचे फ्लावर्स पिंक कलरचे बनतात. कोणत्या कलरचे? पिंक कलरचे फ्लावर इथे मिळतात. इथे कॅपिटल आर हा स्मॉल आर वर डॉमिनंट नाही आहे. कॅपिटल आर आणि स्मॉल आर दोघेही पार्शियली एक्सप्रेस होतात. ज्यावेळेस कॅपिटल आर आणि स्मॉल आर हे दोघेही पार्शियली एक्सप्रेस होत आहेत त्यावेळेस याला आपण म्हणूयात इनकम्प्लीट डॉमिनन्स. जर या F1 हायब्रिडचं आपण सेल्फ क्रॉसिंग केलं, F1 हायब्रिडचं आपण सेल्फ क्रॉसिंग करूयात. F1 हायब्रिड आहे कॅपिटल आर स्मॉल आर. याचं जर आपण सेल्फ क्रॉसिंग केलं तर आपल्याला 2 प्रकारचे गॅमेट मिळतील. एक असेल कॅपिटल आर, दुसरा असेल स्मॉल आर. ठीक आहे, इथे आपण पुन्हा लिहूयात कॅपिटल आर स्मॉल आर. आपल्याला मिळेल F2 जनरेशन. दोन्ही गॅमेट एकत्रित आले, पनेट स्क्वेअरचा आपण वापर करूयात तर तुम्हाला मिळेल F2 जनरेशन. F2 जनरेशनमध्ये फर्स्ट मिळेल कॅपिटल आर, सेकंड मिळेल कॅपिटल आर स्मॉल आर, थर्ड मिळेल कॅपिटल आर स्मॉल आर, फोर्थ मिळेल स्मॉल आर. पहा इथे एक मिळाला कॅपिटल आर, दुसरा मिळाला कॅपिटल आर स्मॉल आर, तिसरा मिळाला कॅपिटल आर स्मॉल आर, चौथा मिळाला स्मॉल आर. एक इथे कॅपिटल आर म्हणजे रेड फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट मिळणार आहे F2 मध्ये आपल्याला. 2 प्लांट जे असतील कॅपिटल आर स्मॉल आर मिळणार आहेत म्हणजे या प्लांट पिंक फ्लावर प्रोड्युसिंग असतील. आणि एक जी असेल ती रिसेसिव्ह मिळणार आहे स्मॉल आर म्हणजे व्हाईट फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट इथे मिळणार आहे. म्हणजे इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये F2 जनरेशनमध्ये आपल्याला रेशिओ काय मिळाला? फेनोटायपिक रेशिओ पहा इथे. एक रेड मिळणार आहे, 2 पिंक मिळणार आहेत आणि एक व्हाईट मिळणार आहे. ठीक आहे, रेशिओ काय मिळाला? 1:2:1. हा आहे फेनोटायपिक रेशिओ. आता जेनोटायपिक रेशिओ पाहूयात आपण. रेड कसा असेल जेनोटिपिकली? कॅपिटल आर, पिंक कसा असेल? कॅपिटल आर स्मॉल आर. आणि व्हाईट कसा असेल? स्मॉल आर. इथे जेनोटायपिक रेशिओ सुद्धा मिळाला 1:2:1. म्हणजे इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये बोथ द जेनोटायपिक अँड फेनोटायपिक रेशिओ इज द सेम अँड दॅट इज 1:2:1. इथे तुम्ही पाहाल लॉ ऑफ डॉमिनन्स इथे फॉलो होत नाही. म्हणून आपल्याला इथे 3:1 हा रेशिओ मिळत नाही. इथे मिळणारा रेशिओ आहे 1:2:1. ओके, फेनोटायपिक आणि जेनोटायपिक दोन्ही रेशिओ काय आहे तिथे? 1:2:1 आहे. सो दिस इज द एक्सेप्शन टू द मेंडेलियन रेशिओ ऑफ द मोनोहायब्रिड क्रॉस. राईट. आता आपण दुसरा एक्झाम्पल पाहूयात किंवा दुसरा एक्सप्रेशन पाहूयात. दुसरा एक्सप्रेशन आहे कोडॉमिनन्स. आपण इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये पाहिलं की मेंबर जे असतात आलेलिक पेअरचे ते पार्शियली एक्सप्रेस होतात. कॅपिटल आर आणि स्मॉल आर दोन्ही एक्सप्रेस होतात. कॅपिटल आर रेड कलर बनवेल, स्मॉल आर व्हाईट कलर बनवेल आणि दोघांचा कलर मिक्स होऊन तुम्हाला पिंक कलर मिळेल. ठीक आहे.
दुसरं एक्झाम्पल आहे कोडॉमिनन्सचं. दुसरं एक्सप्रेशन आहे कोडॉमिनन्सचं. या एक्सप्रेशनमध्ये अलेलिक पेअरचे मेंबर्स इक्वली एक्सप्रेस होतात. सो व्हेन द मेंबर्स ऑफ द अलेलिक पेअर एक्सप्रेस देमसेल्व्स इक्वली, ज्या वेळेस अलेलिक पेअरचे मेंबर्स इक्वली एक्सप्रेस होतात त्याला आपण कोडॉमिनन्स असं म्हणतो. याचं एक एक्झाम्पल घेऊयात आपण. ह्याचं एक्झाम्पल आहे कोट कलर इन कॅटल्स. कोट कलर इन कॅटल्स. कोट कलर इन कॅटल म्हणजे जे कॅटल्स असतात, फॉर एक्झाम्पल बुल, आणि आपण बुल कन्सिडर करू शकतो, आपण काऊ कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, हे कॅटल्स आपण इथे कन्सिडर करूयात. यांच्या स्किनवर जे हेअर असतात त्यांचा कलर, याला म्हणतो आपण कोट कलर इन कॅटल्स. सपोज एक रेड कलरची काऊ आहे, म्हणजे तांबड्या रंगाची गाय आहे. रेड कलर काऊ म्हणजे रेड कलर एक कॅटल आहे. इथे मी लिहितो फिमेल काऊ आहे. ठीक आहे, रेड कलर म्हणजे तांबडा रंग इथे. दुसरी आहे व्हाईट कलरवाला बुल, WW, व्हाईट कलरवाला बुल. याला आपण मेल कन्सिडर करूयात इथे. ठीक आहे, आता इथे मी दोन्हीही डॉमिनंटमध्ये दाखवलेत कारण इथे आपल्याला कोडॉमिनन्स दाखवायचा आहे. ठीक आहे, हे असेल, हे दोघेही पॅरेंट आपण कन्सिडर करूयात. कॅपिटल आर एक प्रकारचा गॅमेट बनवेल, कॅपिटल आर. कॅपिटल डब्ल्यू एक प्रकारचा गॅमेट बनवेल, कॅपिटल डब्ल्यू. ठीक आहे, हे असतील गॅमेट दोन्ही पण. हे जर दोन्ही गॅमेट एकत्रित आले तर यांची फर्स्ट जनरेशन जी असेल, F1 जनरेशन जी असेल, या F1 जनरेशनमध्ये आर आणि डब्ल्यू हे अलील एकत्रित येतील. आर आणि डब्ल्यू हे अलील एकत्रित आल्यानंतर हा जो F1 मिळेल, या F1मध्ये कॅपिटल आर आणि कॅपिटल डब्ल्यू दोघेही इक्वली एक्सप्रेस होतील. इक्वली एक्सप्रेस होतील याचा अर्थ जो F1 जनरेशनमध्ये ऑफस्प्रिंग मिळेल त्याच्या बॉडीवर रेड आणि व्हाईट पॅचेस असतील. बॉडीवर रेड आणि व्हाईट पॅचेस असतील. ज्यावेळेस बॉडीवर रेड आणि व्हाईट पॅचेस असतात अशा कलरला म्हटलं जातं रोआन कलर. कोणता कलर? ROAN, रोआन कलर. रोआन कलर इन कॅटल्स is formed when the red colored cattle is crossed with the white colored cattle, right? या दोघांमध्ये ज्यावेळेस क्रॉसिंग होईल F1 जनरेशनमध्ये रोआन कलर आपल्याला मिळेल. इथे दोनही अलील्स हे इक्वली एक्सप्रेस होत आहेत. दोनही मेंबर काय होतात? इक्वली एक्सप्रेस होत आहेत. दोन्ही मेंबर इथे इक्वली एक्सप्रेस होतील. जर या एका रोआन मेलचं दुसऱ्या रोआन फिमेल बरोबर क्रॉसिंग केलं तर आपल्याला मिळेल F2 जनरेशन. F2 जनरेशनमध्ये आपल्याला काय मिळेल पहा, एक रोआन मेल आहे, दुसरा रोआन सपोज फिमेल. या दोघांमध्ये क्रॉसिंग केलं आपण तर, ठीक आहे, क्रॉसिंग केलं तर हा दोन प्रकारचे गॅमेट बनवणार आहे, RW, आणि हा सुद्धा दोन प्रकारचे गॅमेट बनवणार आहे, RW. F2 जनरेशन मिळेल RW. ठीक आहे, मग इथे पहा फर्स्ट मिळेल कॅपिटल आर म्हणजे रेड कलरवाला कॅटल मिळेल. दुसरा मिळेल कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू. तिसरा सुद्धा मिळेल कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू. आणि चौथा मिळेल WW. इथे एक रेड कॅटल मिळेल, दोन जे असतील ते रोआन कलरवाले मिळतील आणि एक जो असेल तो व्हाईट मिळेल. ठीक आहे, म्हणजे आता इथे रेशो काय मिळाला आहे आपल्याला? पुन्हा तुम्ही ऑब्झर्व कराल F2 जनरेशनमध्ये कोडॉमिनन्समध्ये मिळणारा रेशो आहे एक रेड, दोन रोआन आणि एक जो असतो तो असतो व्हाईट. ठीक आहे, एक रेड, दोन रोआन, एक व्हाईट. हा झाला फेनोटायपिक रेशो. ठीक आहे, 1:2:1. जेनोटायपिक रेशो काय असेल? रेड जो असेल तो असेल कॅपिटल आर
रोआन जे असतील ते असतील कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू आणि व्हाईट असतील कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू. इथे तुम्हाला एक कॅपिटल आर मिळतो आहे, दोन कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू मिळत आहेत आणि एक कॅपिटल डब्ल्यू मिळतो आहे. याचा अर्थ इथे जेनोटायपिक रेशोसुद्धा तुम्हाला 1:2:1 मिळतो आहे. कोडॉमिनन्समध्ये फेनोटायपिक आणि जेनोटायपिक रेशो हे सेम आहेत 1:2:1. म्हणजे इनकम्प्लीट डॉमिनन्स असेल किंवा कोडॉमिनन्स असेल, इथे मिळणारा रेशो आहे 1:2:1, जो मोनोहायब्रिड क्रॉसच्या रेशोला फॉलो करत नाही. मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये जो फेनोटायपिक रेशो आपल्याला मिळतो, जनरल मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये जो मिळतो तो असतो 3:1. पण इथे 3:1 मिळत नाही. इथे फेनोटायपिक आणि जेनोटायपिक रेशो दोन्हीही सेम आहेत, 1:2:1 आहेत. ठीक आहे. आता आपण थर्ड टाईप पाहूयात, एक्सप्रेशन पाहूयात. ते आहे मल्टिपल अलिल्स.